प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. म्हणा विश्वासाने आपल्या शेजाऱ्याला आणि त्यांना म्हणा, आजचं वचन आमच्यासाठी आहे, आजचं वचन तुमच्यासाठी आहे. तयार व्हा, कारण आज बंधनं तुटणार. आमेन, प्रेज द लॉर्ड. आता सगळेजण माझ्याकडे लक्ष द्या बरं का. आता कुठंच इकडे तिकडे पाहू नका. याकोबाचं पुस्तक याचा पहिला अध्याय त्याचं 20 आणि 21 वचन जर आम्ही वाचलं तर त्याच्या 21व्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे ते आम्हाला असं सांगतं, कारण माणसाच्या रागाने देवाच्या नीतिमत्वाचं कार्य घडत नाही. काय आहे ते वचन? माणसाच्या रागाने देवाच्या नीतिमत्वाचं काम घडत नाही. प्रेज द लॉर्ड. आता राग सगळ्यांना येतो. प्रेज द लॉर्ड. इकडे बघा, आहे वचन मी सांगणार तुम्हाला, तुम्ही लिहून घ्या, घरी जाऊन वाचा. इकडे लक्ष द्या, आज वचन समजणं गरजेचं आहे. सगळ्यांना राग येतो, बरोबर, असं कोणीही नाही आहे, कारण की नैसर्गिक स्वभाव आहे. राग आहे, राग येणारच. प्रेज द लॉर्ड. आणि राग सर्वांना येतो, परंतु हा राग काय करतो माहिती आहे का? स्वतःचं पण नुकसान करतो आणि समोरच्या व्यक्तीचं पण काय करतो? नुकसान करतो. मग या ठिकाणी आम्ही वचन वाचलं की माणसाच्या रागाने देवाच्या नीतिमत्वाचं काय होतं? दर्शन घडत नाही. प्रेज द लॉर्ड. माणसाचा राग जो आहे तो देवाचं कार्य करतच नाही, कारण की परमेश्वराचं वचन सांगतं की प्रभूच्या स्वभावामध्ये राग हा गुणच नाही. जर आम्ही बायबलमध्ये जर वाचलं तर त्या ठिकाणी आम्हाला असं पाहायला मिळतं की प्रभू या वचनाद्वारे आम्हाला काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करतात. एकदा झालं काय माहिती आहे का? एक मोठा राजमहाल होता आणि त्या राजमहालामध्ये एक व्यक्ती आला आणि त्याच्या हातामध्ये 5 हिरे होते. 5 छोटे छोटे हिरे होते, चांगले मोठे म्हणजे नॉर्मल साईजचे हिरे होते. आणि ते हिरे घेऊन तो त्या ठिकाणी राज दरबारात आला आणि दरबारात आल्यानंतर त्याने राजासमोर उभा राहून त्या ठिकाणी म्हटले की माझ्याकडे तुमच्यासाठी एक आव्हान आहे. आणि आव्हान काय आहे तेव्हा त्यांनी सांगितलं की हे आव्हान या प्रकारे आहे. राजाने विचारलं काय आव्हान आहे? ते म्हणाला की बघा, माझ्याकडे हे 5 हिरे आहेत आणि या 5 हिऱ्यांमध्ये एक हिरा नकली आहे. आणि या हिऱ्यांमध्ये जो एक नकली हिरा जर तुम्ही त्या ठिकाणी जर ओळखून दाखवला तर मी मरेपर्यंत तुमचा गुलाम होईल. चॅलेंज तर केलं. राजा म्हणाले काय अवघड? अरे आपल्याकडे एवढे तत्वज्ञानी विद्वान एवढे सगळे लोक आहे, एकाला बोलवलं तर एका झटक्यामध्ये तुला उत्तर देतील. आणि काय तुझं जे असेल तू आयुष्यभरासाठी गुलाम व्हायला तयार हो. पण तो म्हणाला एक अट आहे. म्हणाला काय अट आहे? जर तुम्ही ओळखण्यामध्ये जर चुकला तर तुम्हाला माझ्या अधीनतेमध्ये राहावं लागेल. राजा घाबरलो. आता म्हणाला, आता बघा ना, जिथं पण येतो ना तिथं आमचं मन धाकधूक करत. पाळक साहेब तुमच्यावर आमचा विश्वास आहे, पण मग पाळकाचं मन खालीवर गेलं. प्रेज द लॉर्ड. आणि त्या व्यक्तीने सांगितलं की जर तुम्ही त्या ठिकाणी ओळखण्यामध्ये चुकला तर तुम्हाला माझ्या अधीनतेमध्ये राहावं लागेल. म्हणजे त्याचं म्हणणं होतं का मला राजपदावर तुम्हाला बसवावं लागेल. आता राजा त्या ठिकाणी हैराण झाला. तो म्हणाला काय करावं काय? तर राजाने विचारलं बाबा किती दिवसाची मुदत देतो आम्हाला? तर तो म्हणाला तुम्हाला जेवढे दिवस पाहिजे तेवढे दिवस घ्या. तो म्हणाला ठीक आहे, उद्या सकाळी राजदरबारामध्ये सगळ्यांना बोलवतो. आणि त्याने फरमान काढलं, सर्वांना बोलवलं, त्या ठिकाणी निरोप पाठवला आणि त्याने सांगितलं की सगळे जेवढे लोक आहे त्यांनी या, कारण की एक प्रसंग आपल्या राज्यावर आलेला आहे. एक व्यक्ती आला आणि त्याने चॅलेंज केलं की माझ्याकडे जे 5 हिरे आहे त्यापैकी एक नकली आहे. तो हिरा त्या ठिकाणी जर कोणी ओळखून दाखवला तर त्याच्या अधीनतेमध्ये तो राहणार आहे, असं त्याने राजाला वायदा केला. पण जर ते ओळखण्यामध्ये चुकलं तर आयुष्यभर तो त्यांच्यावर राजा म्हणून काम करेल. सगळेजण आले, एक एक येतो, हिरा पाहतो. आता ते हिऱ्यांमध्ये सगळे सारखेच, इकडून पहा काहीच समजत नाहीये. सगळे हैराण झाले, चिडचिड व्हायला लागली, काय करावं समजाना नाही. इकडं राजाकडे लोक पाहायचे, राजा त्यांच्याकडे रागाने पाहायचा आणि सगळेजण अस्वस्थ झाले. एवढे अस्वस्थ झालेला असताना ही घटना त्या ठिकाणी एका व्यक्तीला कळाली आणि तो आंधळा होता, तो बाहेर होता. आणि त्याला एका व्यक्तीने घेऊन आला. तो म्हणाला मला राजाच्या दरबारात घेऊन चल. तो म्हणाला तू आंधळा आहे, तुला काय करणार आहे? तो म्हणाला अरे असं कसं करणार नाही, मला अधिकार आहे, मी नागरिक आहे, या राज्याचा नागरिक आहे, मला अधिकार आहे तो राजाच्या दरबारात जायचा. तो गेला. आता तिथं गेल्यानंतर तो व्यक्ती त्याला राजासमोर घेऊन आला आणि तो म्हणाला मी हिरा ओळखून दाखवेल. राजा म्हणाला अरे इथं दिसणाऱ्यांना कळणार नाही, तो आंधळ्याला तुला काय दिसणार?
तो म्हणाला, असं कसं, मी ओळखून दाखवील, काही अवघड नाहीये, मी तुम्हाला लगेच काही क्षणामध्ये मी तुम्हाला कोणता असली हिरा आहे आणि कोणता नकली हिरा आहे ते तुम्हाला समजावून सांगेल आणि तुम्हाला जी काही तुम्ही पण आहे तो तुमचा केलेला आहे त्यामध्ये तुम्हाला विजय मिळवून देईल. आणि त्या ठिकाणी तो म्हणाला, चल ठीक आहे, एवढे लोक, एवढे हुशार लोक आहे, एवढ्यांना कळालं नाही, तुला काय करणार आहे, चल तुला चान्स देऊन पाहतो. चान्स घ्यायला काय झालं. आणि तो व्यक्ती त्या ठिकाणी त्याने हिरे घेतले, हातामध्ये घेतले, आणि हातामध्ये घेतल्यानंतर तो दरबाराच्या बाहेर निघून गेला. तर तो व्यक्ती त्या ठिकाणी त्याला ओरडतो, ज्याचे हिरे होते, ए कुठे चालला. तो म्हणाला, अरे बाबा इथंच आहे, बाहेरून दाखवून आणतो फक्त. प्रेझ द लॉर्ड. आणि तो बाहेर गेला, दरबाराच्या बाहेर गेला, आणि थोडा वेळ त्या ठिकाणी तो बाहेर उभा राहिला, इकडं तिकडं फिरला. आणि फिरल्यानंतर तो मध्ये आला, आणि मध्ये आल्यानंतर त्याने आपल्या हातावरती हिरे घेतले, आणि हिरा घेतल्यानंतर त्याच्यातला एक हिरा काढला आणि तो त्या व्यक्तीच्या हातामध्ये दिला आणि त्याला सांगितलं, हा नकली हिरा आहे. तो व्यक्ती हैराण झाला. त्याने राजाकडे पाहिलं, त्याच्याकडे पाहिलं, तो म्हणाला, अगदी बरोबर ओळखलं. आणि ते झाल्यानंतर सगळं दरबारामध्ये जल्लोष, आनंद. आंधळ्याने त्या ठिकाणी, आंधळ्या म्हाताऱ्याने एकदम त्या ठिकाणी चांगलं काम केलं. त्याने जे काही आपलं त्या ठिकाणी नाक कापण्यापासून त्याने वाचवलं, मान त्या ठिकाणी खाली जाण्यापासून वाचवलं, राज्याची प्रतिष्ठा वाचवली, असं तसं त्याचं त्या ठिकाणी करायला लागले. पण जो व्यक्ती होता, त्याचे हिरे होते, त्याला समजलं नाही. तो म्हणाले, यार यांनी कसं काय ओळखलं. आणि त्याने राजाला विचारलं, महाशय एवढं सगळं झालं, आता तुम्ही तर जिंकलेले आपण, हे कसं त्याने केलं. मग राजाने विचारलं, काय रे तू काय केलं. तर त्याने सांगितलं, मी बाहेर गेलो आणि उन्हामध्ये जे आहे ते हिरे असे धरले. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हिऱ्याची एक क्वालिटी असते, त्याला किती उष्णतेमध्ये धरा तो गरम नाही होत. काच जी आहे ना ती लगेच तापते. प्रेझ द लॉर्ड. हिरा जो आहे तो गरम नाही होत. आणि तो व्यक्ती त्याने उन्हामध्ये ते धरले, आणि उन्हामध्ये धरल्यानंतर जे काचेचा हिरा होता तो लगेच त्या ठिकाणी गरम झाला, आणि तो गरम त्याने चाचपून पाहिल्यानंतर जो गरम लागला तो त्याने त्याच्या हातामध्ये दिला. आणि तो व्यक्ती म्हणाला, अगदी बरोबर. आणि तिथं असणारे जे दरबारातले होते ना जे लोक, ते त्या ठिकाणी जे सोन्या दागिन्यांची पारख करणारे, नाण्यांची, हिऱ्यांची त्या ठिकाणी ज्यांना पारख होती, ते म्हणून, अरे हे तर आमच्या डोक्यात. देवाचं पवित्र वचन आम्हाला याद्वारे हे शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि तो व्यक्ती काय झाला, ज्याचा ठरलं होतं तो नोकर म्हणून त्या दरबारामध्ये त्याचे हिरे गेले, आणि तो नोकर, गुलाम म्हणून त्या ठिकाणी राहिला. आता सांगायचं त्या तात्पर्य हेच आहे की आम्हा सर्वांना देवबापाने या पृथ्वीवर फार चांगला स्वभाव दिलेला आहे. प्रेझ द लॉर्ड. अहो दिला का नाही, दिला ना. मग फिलिप्पे करसपत्र 2 अध्यायाच्या 5व्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे, जो स्वभावाविषयी बोलतो ना तो पाऊल आपल्याला असा स्वभाव सांगतो, अशी जी चित्तवृत्ती जी ख्रिस्त येशूच्या ठाई होती ती तुमच्या ठाई असावी. म्हणजे असा जो स्वभाव जो ख्रिस्त येशूचा होता तो तुमचाही असावा. आमेन. आणि ह्या गोष्टीद्वारे प्रभूचं वचन आम्हाला हे शिकवण्याचा प्रयत्न करत आहे की आज पुष्कळ ख्रिस्ती लोकांमध्ये रागाचं प्रमाण फार जास्त आहे. प्रेझ द लॉर्ड. राग येतो ना सर्वांना, राग आहे, मी सांगितलं सगळ्यांना राग येतो. आणि देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं, बघा एक व्यक्ती आला, पाळकाकडे आला, पाळक साहेबाला म्हणाला, पाळक साहेब तुमच्यासारखा सहनशील व्यक्ती मी आजपर्यंत कधी पाहिला नाही, कसं करता तुम्ही एवढे लोक तुम्हाला बोलतात आणि तुम्ही शांत राहतात, कसं शक्य आहे, मला तुमच्याकडे पाहून आश्चर्य वाटतं. तर पाळक साहेब त्याला म्हणाले, बाबा रे मी अजूनही परिपूर्ण नाही, मी या पृथ्वीवर त्या ठिकाणी सुख दुःख भोगी एक व्यक्ती आहे आणि देवाच्या कृपेद्वारे या गोष्टी मी शिकतो आहे, अजूनही मी परिपूर्ण नाहीये. कदाचित मला येणाऱ्या दिवसांमध्ये राग येऊ शकतो, अशी एखादी परिस्थिती माझ्यासमोर उभा राहू शकते ज्याने मला राग येऊ शकतो. तर असं म्हणू नको की मला राग येत नाही, पण यावर विजय मिळवण्यासाठी मी देवाला कृपा मागत आहे. प्रेझ द लॉर्ड. कारण की बायबलमध्ये लिहिलेलं आहे, येशूने म्हटले, जर कोणी तुझ्या एका गालावर एक चापट मारली तर त्याच्या समोर तू काय कर, दुसरा गाल पुढा कर. आणि जर तो व्यक्ती सटासट दोन्ही गालावर मारायला लागला तर राग येणारच ना, आहे येणार का नाही. प्रेझ द लॉर्ड. अशा ठिकाणी प्रभूने काय दिलेला आहे, मधला मार्ग दिलेला आहे, मधला आहे ना, दोन्हीच्या बाजून मधला मार्ग दिला का नाही. बायबलमध्ये सर्व वचन आहे. नाही तर मला सांगा, तुम्ही गेले एखाद्याने तुमच्या फटकन कानामागं आणले, तुम्ही लगेच एकदम आत्मिक झाले, मार इकडे तिकडे मारली, काय करणार. तुम्ही तिसरा केला तो नुसता फडाफड इकडून मार तिकडून मार, नुसतं एका मागे एक, त्याने पार गाल तुमचे सुजून लाल केले. तर मला एक गोष्ट कळते, स्वाभाविक आहे आम्हाला राग येणार,
मग प्रभूने यामध्ये आम्हाला काय दिलेलं आहे की मधला मार्ग दिलेला आहे, की बायबलमध्ये असं सांगितलेलं आहे की तुम्ही वाईटाचा प्रतिकार करू नका. प्रेज द लॉर्ड. काय सांगितलं? वाईटाचा प्रतिकार करायचा आहे का? समजा एखादा व्यक्ती, तुम्ही रस्त्याने चालले आणि समोरून येतो आहे, जो व्यक्ती तुम्हाला शिव्या देणार आहे, तुम्हाला माहित आहे तो तुम्हाला भांडणार आहे, तो तुमच्यामध्ये वाद उत्पन्न करणार आहे, साऱ्या गोष्टी तो तुमच्या जीवनामध्ये करणार आहे, तर तुम्ही त्याला सामोरे जाऊ नका. तुम्ही तिथून मार्ग बदलायचा आहे ना. प्रेज द लॉर्ड. आम्हाला एवढं तर समज आहे की नाही? अहो समजतंय का मी काय बोलतो ते? सगळे माझ्या बरोबर आहे का? आहे ना? अजून तर लई इंटरेस्टिंग आहे हे. तर आज सुरुवात आहे, अभी तो शुरुआत आहे, पिक्चर अभी बाकी आहे. प्रेज द लॉर्ड. आणि या ठिकाणी देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की आम्हाला त्या स्थितीपासून आपल्याला मार्ग बदलायचा आहे, वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि काय करून पाहून घे, असं चालेल का? नाही. बायबल सांगतं माणसाच्या रागाने देवाच्या नीतिमत्वाचं दर्शन घडत नाही. मला सांगा, योसेफ पोटिफराच्या घरामध्ये होता. आता योसेफ पोटिफराच्या घरामध्ये होता, तर योसेफाला अधीनतेमध्ये राहणं गरजेचं होतं. आता पोटिफराची बायको त्याला काही आज्ञा नसेल देत का? हे काम कर रे, ते काम कर रे, अमक कर रे, हे कर. आता ती बोलत असेल आणि एक दास म्हणून, एक नोकर म्हणून योसेफाला तिच्या समोर उभा राहून तिचं ऐकणं हे आवश्यक होतं. आणि त्या आवश्यक असणाऱ्या अवस्थेमध्ये आम्हाला असं पाहायला मिळतं की कधी कधी ती स्त्री जी आहे व्यभिचाराच्या गोष्टी त्याच्याबरोबर बोलायची. आणि योसेफाचं उत्तर तिला होतं की बघ, तू मालकीण आहेस आणि तुझ्या पतीने, जो माझा मालक आहे, त्या पोटिफाराने मला या घरातल्या सर्व गोष्टींवर अधिकार दिलेला आहे. आणि अधिकार यासाठी दिलेला आहे की मी त्याच्यावर नियंत्रण करावं, पण तुझ्यावर त्याने अधिकार दिलेला नाही. आणि ती त्याला त्या ठिकाणी फ्लर्ट करायची, ती त्याला मोहात पाडण्याचा प्रयत्न करायची, व्यभिचाराच्या गोष्टी बोलायची. एक दिवस तो तिच्या समोर त्या ठिकाणी उभा होता आणि उभा असताना तिने काय केलं, त्याचा झगा जो आहे तो पकडला. आणि योसेफाने काय केलं, त्या ठिकाणी तो झगा तिथंच सोडून जो आहे तिथून तो पळाला. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? मी तुम्हाला सांगतो, हा आमचा विषय नाही बरं का, परंतु तुम्हाला सांगण्याचा याचा उद्देश हा आहे की मी म्हणेल व्यभिचारासमोर आम्हाला शमशोन बनायची गरज नाही. प्रेज द लॉर्ड. नाही, आम्ही देवाचे लोक आहे, आम्हाला काय फरक पडणार? आम्हाला स्पष्ट हे जाणणं गरजेचं आहे, व्यभिचारासमोर आम्हाला शमशोन बनण्याची गरज नाहीये. तर आम्हाला काय करायचं आहे माहितीये का? कबुतराचे पंख धारण करून आम्हाला तिथून काय करायचं आहे? उडून जायचं आहे, पळून जायचं आहे. योसेफ पळून गेला. हो, प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं, आम्हाला जर बायबलमध्ये जर आम्ही वाचलं तर या ठिकाणी असं पाहायला मिळतं, जो एवढा बलाढ्य योद्धा होता, ज्याच्याकडे त्या ठिकाणी बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे, तो शूरवीर सुरमा आहे, ज्याच्याविषयी लिहिलेलं आहे की परमेश्वराने त्याला जेव्हा निवडलं, त्याच्या वडिलांना त्या ठिकाणी जेव्हा देवदूताने दर्शन दिलं, तर त्याला असं म्हटलेलं आहे की तो नाझीर आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तो शमशोन दलीला पुढं कुत्रा झाला. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे कुत्र्याचं पिल्लू आम्ही काय करतो? कुठे घेऊन बसतो? कुशीत घेऊन बसतो आहे ना. तर बायबलमध्ये लिहिलेलं आहे, शमशोन तिच्या मांडीवर काय करायचा? डोकं ठेवून झोपायचा. आणि ती त्याला काय म्हणायची? हे सांगणार आहे तुझी ताकद कशाची, सांगणार आहे तुझी ताकद कशाची, हे तुझा देव कसा आहे, सांग ना तुझ्या देवाविषयी. आणि साऱ्या देवाच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोड बोलून तिने काय केल्या? त्याच्याकडून काढून घेतल्या आणि त्याचा काय केला? घात केला. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, हा विषय नाहीये, परंतु या परिस्थितीला आमच्या जीवनामध्ये आम्हाला कधी येऊच द्यायचं नाहीये. मी तुम्हाला सांगतो, अशी वेळ येईल, आम्हाला राग येणारच आहे, 100% येणार आहे. परंतु एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जिथे राग येतो ना तिथं आमचं चरित्र दिसतं. प्रेज द लॉर्ड. जिथे राग आहे तिथं चरित्र आहे. आणि बायबल आम्हाला फार सुंदर या गोष्टींविषयी सांगतं की जिथे राग तिथे तुमचं चरित्र दिसेल. आता जर आमच्या जीवनामध्ये आम्ही जर पाहिलं, व्यसन करणाऱ्या लोकांविषयी जर पाहिलं आणि त्याच्या राग करणाऱ्या लोकांविषयी जर पाहिलं, तर त्यांच्या स्वभावामधून आम्हाला साऱ्या गोष्टी दिसतात. प्रेज द लॉर्ड. हा व्यक्ती कसा आहे आम्ही साक्ष देतो. व्यसन करणारा व्यक्ती, त्याच्या चरित्रामधून समजून घ्याल ना तुम्ही तो कसा आहे म्हणून. एखादा रागीट व्यक्ती आहे, तो व्यक्ती त्याच्या चरित्रावरून तुम्हाला समजेल ना तो कसा आहे. मग हेच तर आम्हाला बायबल सांगतं की आमच्या जीवनामध्ये आम्हाला ह्या गोष्टी समजणं गरजेचं आहे. की आम्हाला असं वाटतं, बघा सगळे लोक शहाणे आहे, सगळे लोक खूप शहाणे आहे, अतिशहाणे आहे, दीड शहाणे आहे. का बरं माहिती आहे का? कारण की ते स्वतः कसे आहे ना हे आतमध्ये दाबून ठेवतात. जेव्हा त्यांचा राग येतो ना त्यांचा खरा स्वभाव बाहेर यायला लागतो. त्याला आम्ही काय म्हणतो? मनकवडे, कुचके, आतल्या गाठीचे.
बरोबर ना? असतात ना लोक अशी. अहो सत्य परिस्थिती आहे. तुम्ही आणि मी आमच्या बोलण्याने हे बदलणार नाहीये. देवाचं पवित्र वचन आम्हाला या वचनाद्वारे हा बोध करण्यासाठी जात आहे की आम्हाला या साऱ्या गोष्टींनुसार आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. बघा, दारू पिल्यावर एखादा व्यक्ती त्याच्या मनामध्ये सारं भरलेलं राहतं. तो कसा? मग ते सारं काढतो. त्याला माहित आहे मी पिलेलो आहे, मला पिलेलं म्हणून, हे पिलेलं आहे म्हणून लोक सोडून देतील, म्हणून त्याला जे बोलायचं ते बोलून घ्या. सत्य आहे ना? अहो सत्य आहे का नाही? रागाच्या भरात तो सारा काढतो. राग फार भयानक गोष्ट आहे हो. बायबल काय सांगतं? राग फार भयानक गोष्ट आहे. जर गलतीकरस पत्र याचा जर 5वा अध्याय जर 19 ते 21 वचनं जर आम्ही वाचलं तर त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की देहाची कर्म म्हणजे शरीराची जी कामं आहे ती उघड आहेत. ती ही काय आहे माहिती आहे का? जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, त्याच्यामध्ये मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा अशा इतर गोष्टी आहे. अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. प्रेज द लॉर्ड. देहाची कर्मे उघड आहे, सर्व आपण वाचले. आणि बायबल सांगतं अशी कर्म करणाऱ्यांना, अशी कामं करणाऱ्यांना देवाच्या राज्यात वतन मिळणार नाही. आता याच्यामध्ये राग पण आला, म्हणजे जो व्यक्ती रागवतो त्याला देवाच्या राज्यात प्रवेश मिळेल का? प्रेज द लॉर्ड. जो व्यक्ती रागवतो, मी तुम्हाला सांगेल, राग आम्हाला देवाच्या राज्यामध्ये जाण्यापासून थांबवतो. शेजाऱ्याला सांगा, राग आम्हाला देवाच्या राज्यात जाण्यापासून थांबवतो. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, राग हा ना खूप सर्व पापांच्या यादीमध्ये येतो बरं का. आणि देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की हे आम्हाला स्वर्गाच्या राज्यामध्ये जाण्यापासून थांबवतं. आणि या राग केल्यामुळं आम्ही स्वर्गापासून वंचित राहू शकतो. मग या रागाचे परिणाम काय? या रागाचे परिणाम तर आम्हाला पाहिजे ना. हा राग काय करतो आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. जर बायबलमध्ये जर आम्ही वाचलं तर या रागाने कितीतरी लोकांचे परिवार बर्बाद केलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. आहे का नाही? बर्बाद झाले का नाही? रागामुळे परिवार बर्बाद झाले. भांडणामुळे त्या ठिकाणी कुटुंब उद्ध्वस्त झालेले आम्ही पाहिलं. संबंध खराब केलेले आहे. लोक रडताय, जर मी तेव्हा चिडलो नसतो, जर मी तेव्हा राग केला नसता तर आज माझ्या जीवनामध्ये माझं घर गेलं नसतं, माझे लेकरं त्या ठिकाणी गेले नसते, माझी पत्नी माहेरी गेली नसती, माझा पती हे जग सोडून निघून गेला नसता, माझं त्या ठिकाणी जे काही नोकरी आहे ती गेली नसती, जर मी राग केला नसता. पस्तावतात हो लोक. प्रेज द लॉर्ड. ही अतिशय छोटी गोष्ट वाटते, परंतु देवाच्या पवित्र शास्त्रामध्ये या रागाला त्या ठिकाणी अशा प्रकारे संबोधित केलं गेलं की जो व्यक्ती राग करतो तो देवाच्या राज्यामध्ये जाण्यापासून वंचित होईल, असं बायबल आम्हाला सांगतं. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. मी बघा, तुम्ही जर घरी जाऊन जर अशी निवांत बसले, लिस्ट बनवा तुमच्या रागामुळे तुमचा फायदा झाला का तोटा झाला, तर मी तुम्हाला असं सांगतो 99% तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचा अनुमान निघेल, निष्कर्ष निघेल का तुमचा तोटाच झालेला आहे, नुकसानच झालेलं आहे. कारण की बायबलमध्ये वचन वाचलं ना, माणसाच्या रागामुळे देवाच्या नीतिमत्वाचं दर्शन घडतं का? बिलकुल नाही घडत. का नाही घडत? कारण की राग आहेच तशी गोष्ट. बायबलमध्ये लिहिलेलं आहे की या रागामुळं पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये समस्या आहे. जसं सांगितलं, जो व्यक्ती राग करतो तो राग त्याचा स्वभाव, त्याचा चरित्र प्रकट करतो. आमेन. हालेलुया. मग तुम्हाला वाटतं ना, तुम्हाला माहिती आहे हिटलर माहित आहे? हिटलर माहित आहे? हिटलरला घाबरतो ना आम्ही, घाबरतो. त्याचं नाव ऐकल्यावर हिटलर आहे ना. घरातल्या लोकांना आम्ही हिटलर नाव देतो. कॉलेजमध्ये सर जे असतात, टीचर लोक असतात, त्यांना हिटलर नाव देतो. जो कडक असतो, जो कोणत्याही गोष्टीमध्ये. हिटलरचं काय होतं माहिती आहे का? हिटलर अतिशय रागीट व्यक्ती होता. या रागापायी त्याने जवळपास 60 लाख यहुदी लोकांना अतिशय क्रूरपणे मारून टाकलं. एक माणूस 60 लाख यहुदी लोकांना काय करतो? मारून टाकतो. कशामुळं? रागामुळं. प्रेज द लॉर्ड. पण इतिहास इथंच थांबत नाही. हा राग दुसऱ्यांचं नुकसान करतो, तो राग स्वतःचाही नुकसान करतो. त्या रागामुळे एक दिवस त्याने स्वतःच्या डोक्यामध्ये गोळी घालून स्वतःही आत्महत्या केली. म्हणजे रागामुळं त्याने दुसऱ्याचं नुकसान केलंच केलं, पण त्या रागामुळं त्याने स्वतःचाही घात केला. प्रेज द लॉर्ड.
हालेलुया. वचन आहे बायबलमध्ये. जर नीतिसूत्र जर 14:30 जर तुम्ही वाचलं तर त्या नीतिसूत्र 14:30 मध्ये असं लिहिलेलं आहे, शांत अंतकरण देहाचे जीवन आहे, पण मत्सराने हाडे कुसतात. प्रेज द लॉर्ड. शांत अंतकरण काय आहे? देहाचं शरीराचं जीवन आहे. ज्याचं मन शांत आहे त्याचं जीवन जे आहे ते चांगलं आहे. पण रागाने काय होतात माहितीये का? हाडं सुद्धा कुजून जातात. हो, प्रेज द लॉर्ड. म्हणून मन काय ठेवायचं आहे? शांत ठेवायचं आहे. एक भाऊ आला पाळकाकडं, पाळक साहेब मला लय राग येतो. पाळक साहेब म्हणाले ठीक आहे ना, मग येऊ दे ना. ते म्हणाले नाही, असं कसं म्हणता, मला राग सोडायचा आहे. पाळक साहेब तुमच्याकडे आलो आशेने आलो. अरे ठीक आहे ना म्हणे, एवढं काय मग, एवढं काय त्याचं उद करायचं. तो म्हणाला मला सांगा मार्ग, उपाय सांगा मला. ते म्हणाले ठीक आहे ना बाबा, हे बाय राग येणं काय अशी काही एवढी हे नाही राहत, ती नैसर्गिक गोष्ट आहे. राग यायला पाहिजे. ते म्हणता पाळक साहेब खरंच राग यायला पाहिजे का? तर म्हणे मग माझ्या बायकोचे भांडणं झालं का, मला तिला असं कुटावं वाटतं, असं कुटावं वाटतं, मी लय मारतो म्हणे तिला. अरे बापरे म्हणे, अवघड आहे. मी एक काम कर म्हणे, ज्या दिवशी तुझ्या बायकोचे तुझे भांडणं होतील ना, तर त्या दिवशी तिला चिडू नको, तिच्यावर रागवू नको. दुसऱ्या दिवशी 24 तासानंतर तिच्यावर राग. तो म्हणाला असं आहे का? हा म्हणे मग दुसऱ्या दिवशी हा रागवायचा आहे, पण दुसऱ्या दिवशी रागवायचं, त्या दिवशी नाही रागवायचं. बरोबर, मला वाटलं का राग सोडूनच द्यावा लागतो काय. बरं झालं तुम्ही मला सांगितलं का दुसऱ्या दिवशी रागवायचं, पण रागवायचं. तो म्हणाला ठीक आहे बाळक साहेब. आणि एक दिवस बायकोचे त्याचे भांडणं झाले. बायकोचे त्याचे भांडणं झाले. मनामध्ये त्याचे इतकं आलं गेलं, आज धरून कुठे तो निपर हानितो. पण मनात आलं, आणि फडक साहेबांनी सांगितलं होतं आज नाही चिडायचं, उद्या चिडायचं. तो म्हणाला ठीक आहे, शांत झाला. त्याच दिवशी बायकोने दुपारी त्याच्यासाठी मस्तपैकी गाजराचा हलवा बनवला. त्यानं खाल्लं. अरे बाप, काय छान. भांडणं झालेले होते, पण बायकोने काय केलं? गाजराचा हलवा बनवला. त्या संध्याकाळी तिने त्याच्यासाठी चांगली बिर्याणी बनवली. खाल्लं. अरे बाप रे, काय सुंदर बिर्याणी बनवली. दुसऱ्या दिवशी मस्त झोपून गेला, खाऊन पिऊन एकदम झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठला, मस्त तूप लावून चपात्या खाल्ल्या दिला. अरे बापरे म्हणे, काय सुंदर नाश्ता केला. दुपारचं जेवण केलं. आणि दुपारचं जेवण झाल्यानंतर त्याला आठवलं, अरे 24 तास झाले आता बायकोवर. मनातल्या मनात म्हटलं, अरे मी रागवू तरी तिच्यावर कशासाठी? तिने तर मला चांगलं हलवा खाऊ घातला, चिकन खाऊ घातलं, सकाळी चांगला नाश्ता दिला, एवढं सारं केलं. रागवायला कारण तर पाहिजे ना. आणि कारण नव्हतं म्हणून तो काय म्हणाला, जाऊ द्या मी तिच्यावर रागवतच नाही. प्रेज द लॉर्ड. राग येतो ना, दुसऱ्या दिवशी काढा ना. प्रेज द लॉर्ड. अहो सत्य आहे, बायबलमध्ये मी तुम्हाला त्या ठिकाणी देवाच्या वचनाद्वारे सल्ला देतो आहे. कारण की बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे की आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की त्या व्यक्तीकडे कारणच नव्हतं रागवायसाठी, कारण की वेळ जी आहे ती निघून गेली होती. प्रेज द लॉर्ड. म्हणून मी तुम्हाला सांगतो, सांभाळा, मन धोका देणार आहे. बायबल सांगतं हृदय सर्वात कपटी आहे, त्याचा भेद कोणाला समजतो. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, कधीही आम्हाला राग येतो, परंतु यामुळे काय होतं माहितीये का? स्वतःचं नुकसान होतच होतं, परंतु दुसऱ्याचंही नुकसान होतं. प्रेज द लॉर्ड. राग देवाच्या राज्यापासून आम्हाला काय करतो? वंचित करतो. बायबलमध्ये लिहिलेलं आहे, देहाचे काम उघड आहे, त्याच्यापैकी राग एक आहे. हालेलुया. असे काम करणाऱ्यांना देवाच्या राज्यामध्ये प्रवेश मिळणार नाही. मग प्रवेश मिळणार नाही तर मग आम्हाला देवाचं पवित्र वचन काय सांगतं? जर इफिसकरास पत्र आम्हाला जर त्या ठिकाणी ज्या व्यक्तीला राग येतो ना, त्याच्या राग येण्यामुळे त्याच्या जीवनामध्ये काय होतं माहितीये का? जर इफिसकरास पत्र 4 अध्याय आणि त्याचं जर 30 आणि 31 वचन जर तुम्ही वाचलं तर त्याच्यामध्ये असं आम्हाला पाहायला मिळतं की बायबल क्लिअर सांगतं, देवाच्या आत्म्याला खिन्न करू नका. हालेलुया. काय सांगतं? पवित्र आत्म्याला काय करू नका तुम्ही? खिन्न करू नका. कारण की असं लिहिलेलं आहे, खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला आहात. सर्व प्रकारचे कडूपण, संताप, क्रोध, गलबला व निंदा ही अवघ्या दुष्टपणासह
तुम्हापासून दूर करण्यात येवो. हालेलुया. पवित्र आत्मा का खिन्न होतो? देवाचा आत्मा का खिन्न होतो? राग येल्यामुळे. इथे लिहिलेलं आहे क्रोध, रागच आहे ना. हालेलुया. मग मला सांगा, देवाचा आत्मा खिन्न होतो का होतो? कारण की आम्हाला राग येतो. कारण की बायबलमध्ये लिहिलेलं आहे, देवाच्या पवित्र वचनामध्ये जर आम्हाला असं पाहायला मिळतं, जर आम्ही पाहिलं तर प्रभूने आम्हासाठी जो पवित्र आत्मा दिलेला आहे तो का दिलेला आहे माहिती आहे का? सहाय्यक म्हणून दिलेला आहे. सहाय्यक म्हणजे काय? सोबत राहण्यासाठी दिलेला आहे. म्हणून बायबलमध्ये सांगतो की प्रभू येशूने जेव्हा शिष्यांना, जेव्हा तो जैतून पहाडावरून स्वर्गामध्ये घेतला गेला, तर तो काय म्हणतो माहिती आहे का? जोपर्यंत पवित्र आत्मा तुमच्यावर येत नाही तोपर्यंत तुम्ही काय करा? यरूशलेम सोडू नका. 120व्या दिवशी त्या ठिकाणी 120 शिष्य पेंटेकोस्टच्या 50व्या दिवशी त्या माडीवर जेव्हा एकत्र होऊन प्रार्थना करत होते, तेव्हा बायबल सांगतं देवाचा आत्मा त्यांच्यावर उतरून आला. मग तो आत्मा आता कोणामध्ये आहे? म्हणा, प्रभूचा आत्मा आमच्यामध्ये आहे. जे म्हणतील त्यांच्यामध्येच राहील बरं का. जे म्हणतील त्यांच्यामध्ये नाही, जे नाही म्हणणार त्यांच्यात नाही राहणार. मला प्रभूचा आत्मा आमच्यामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. आता विचार करा, जर आम्ही शिवी देतो, आम्ही जर कोणाला जाऊन मारतो, आम्ही कोणाविषयी जर त्या ठिकाणी वाईट गोष्टी बोलतो, तर मला एक गोष्ट सांगा, ह्या गोष्टी पवित्र आत्मा जर आमच्यामध्ये राहिला तर तो कसं काय सहन करीन बरं? तो तर जाईल प्रभूकडं. तो प्रभूला जाऊन म्हणतो, प्रभू तू ज्याच्याकडे राहायला मला पाठवलं, ज्याच्या मनामध्ये मला राहायला पाठवलं, तो माणूस तर शिव्या देतो, भांडणं करतो, साऱ्या प्रकारच्या घाणेरड्या गोष्टी करतो, मी कसं काय त्याच्याबरोबर राहू? मग मला सांगा, राग धरणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा राहील का? अहो, राहील का? अशा घरामध्ये तो राहणार का? अशा स्थानी तो राहील का? मग मला एक गोष्ट सांगायची तुम्हाला, तो तर राहत नाही, पण त्याच्या जागी एक जण येऊन राहतो, त्याला म्हणतात दुष्टात्मा. प्रेज द लॉर्ड. जर पवित्र आत्मा खिन्न झाला, तो सोडून जातो, मग त्याच्या जागी कोण येतो? जो व्यक्ती रागवतो तो कोणापासून आहे? प्रेज द लॉर्ड. हा, तो मात्र राहील. तो म्हणतो अजून हाण, अजून 2 शिव्या दे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, तो साथ देणारा आहे, पण पवित्र आत्मा साथ नाही देत बरं का. ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये क्रोध, संताप, गलबला, निंदा, अवघ्या दुष्टपणा, कडूपण या साऱ्या प्रकारच्या गोष्टी आहेत ना, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा कधीच राहू शकत नाही. तो म्हणला, अरे मला आज कळालं, का बरं देवाच्या उपस्थितीमध्ये मला जाता येत नाही? ह्या गोष्टी आहेत त्या. प्रेज द लॉर्ड. म्हणून लिहिलेलं आहे, आत्म्याला खिन्न करू नका, कारण की तो प्रेमाचा आत्मा आहे. तो बदला घेत नाही बरं का. तो वाईटाची फेड वाईटाने करीत नाही, तो बऱ्याने वाईटाची फेड करतो. म्हणून बायबलमध्ये लिहिलेलं आहे, तू वाईटाने वाईटाला जिंकला जाऊ नको, तर बऱ्याने वाईटाला जिंक. हा आहे तो आत्मा जो प्रेम करणारा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एकदा प्रभू येशू ख्रिस्त शमरोनातून जात होता, आणि शमरोनातून जात असताना शमरोनी लोकांनी त्याला अडवलं आणि त्याला सांगितलं, तू इथून जाऊ शकत नाही का? तू यहुदी आहेस. आणि हे ऐकून शिष्यांचा तळपायाचा. प्रभूला राग नाही आला बरं का. प्रभूला तिथून काढून दिलं बरं का. प्रभूला तिथून हाकलून दिलं त्यांनी. आमच्या इथून जायचं नाही, आमच्या रोडने जायचं नाही, जा तिकडे बाहेर जा. प्रभूला हाकलून दिलं. पण प्रभूला काय झालं? येशूला राग आला का? नाही, पण शिष्यांना राग आला. हो, कोणाला राग आला? कधी कधी ना, चहापेक्षा किटलीच गरम राहते. बरोबर ना? चहापेक्षा काय होती? किटली गरम होती. आणि त्या ठिकाणी शिष्यांना राग आला. प्रभूचे शिष्य त्यांना म्हणाले, प्रभू आज्ञा कर, स्वर्गातून अग्नी पाडून यांचा नाश व्हावा. प्रभू म्हणतो, अरे शांत व्हा, तुम्हाला माहित नाही तुम्ही कोणत्या आत्म्याचे आहे. प्रेज द लॉर्ड. आमच्यामध्ये जो आत्मा आहे ना, तो कोणा जगाचा आत्मा नाहीये, तो सत्याचा आत्मा, जो पवित्र आत्मा त्याने आम्हाला दिलेला आहे. आणि तो प्रभूने तो आत्मा आम्हाला दिलेला आहे. म्हणून बायबल आम्हाला सांगतं की त्या आत्म्याला आम्हाला खिन्न करायचं नाही. मग झालं काय की प्रभूले त्या ठिकाणी त्या शिष्यांनी त्याला, शिष्य म्हणाले, नाही आम्ही नाश करतो. नाही, प्रभू म्हणाले, नाही, बिलकुल नाही चिडायचं, शांत व्हा. आणि काही
आम्हाला जर बायबलमध्ये जर आम्ही योहानाच्या शुभवर्तमानामध्ये पाहिलं तर प्रभू येशू ख्रिस्त त्या मार्गाने चालला होता आणि एक शमरोनी स्त्री त्या ठिकाणी आली आणि त्या शमरोनी स्त्रीला त्याने काय सांगितलं, सुवार्ता सांगितली. ती स्त्री त्या ठिकाणी उठली आणि ती गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी तिने सुवार्ता सांगितली. तिने सांगितलं की ज्याच्याविषयी आम्ही ऐकलं, ज्याच्याविषयी आम्ही बोललो, तो व्यक्ती त्या ठिकाणी आहे. आणि ते सारे लोक त्याला पाहायला आले. कुठले? शमरोनातले. हालेलुया. आणि शमरोनातले लोक जेव्हा आले, जेव्हा त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलं, त्यांनी पाहिलं की त्याच्या अंतःकरणामध्ये प्रेम आहे, कारण की प्रभूचा आत्माच प्रेमाचा आहे. हालेलुया. आणि जेव्हा त्यांनी ते ख्रिस्त येशूमध्ये ते प्रेम पाहिलं, ते स्वतः त्याला आपल्या गावामध्ये घेऊन गेले आणि कितीतरी लोकांनी तिथं विश्वास ठेवला. प्रेज द लॉर्ड. किती अद्भुत गोष्ट आहे. मी तुम्हाला सांगतो, माणसाच्या रागाने देवाच्या नीतिमत्वाचं दर्शन घडत नाही, देवाच्या प्रेमाने ते घडतं. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. लोक आजूबाजूला आम्हाला त्या ठिकाणी, जे लोक त्याला त्या ठिकाणी त्याच्या गावातून जाऊ देत नव्हते, तेच त्यांनी त्या ठिकाणी प्रभू येशूचं प्रेम पाहिलं आणि ते स्वतः त्याला आपल्या गावामध्ये, आपल्या नगरामध्ये काय गेले, घेऊन गेले. प्रेज द लॉर्ड. काही लोक आपल्यावर नाराज होतात, काही लोक आपल्यावर चिडतात, काही लोक आपल्याला त्या ठिकाणी त्यांना आमचा राग येतो. काय येतो त्याचं कारण आहे, त्यांनी आम्हाला नाही ओळखलं हो. कारण की त्यांना माहिती नाहीये, की त्यांना वचन माहिती नाहीये. जर त्यांना वचन त्यांना माहित असतं तर त्या लोकांनी आमचा कधी रागराग केला नसता, आमचा तिरस्कार केला नसता. हालेलुया. म्हणून बायबल आम्हाला सांगतं की आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की प्रभू आमच्याकडून काय अपेक्षा करतो. हालेलुया. अहो, समजतंय का? नाही ना? इथून डोक्यात चाललं ना? जे झोपले ते प्रेज द लॉर्ड म्हणा. नाही म्हणणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. कसं आहे, फायद्याची गोष्ट आहे, फायद्याची गोष्ट आहे. राग सोडला तर फायदाच फायदा आहे ना, कारण की बायबलमध्ये सांगितलं देहाची कर्म तर उघड आहे. प्रेज द लॉर्ड. देहाचं चिंतन मरण आहे, आत्म्याचं चिंतन जीवन आणि शांती आहे, बायबल सांगतं. जर उत्पत्तीचं जर पुस्तक आम्ही जर वाचलं तर त्याच्या 49व्या अध्यायामध्ये जर आम्ही वाचलं तर याकोबाने आपल्या 12 लेकरांना जेव्हा आशीर्वाद दिले होते तर त्या एका पुत्राविषयी त्याने असं लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की जर 6वं आणि 7वं वचन जर वाचलं तर तिथं असं कळलं की माझ्या जीवा त्यांच्या मसलतीमध्ये शिरू नको. काय म्हणतो याकोब? तिथं लिहिलेलं आहे, माझ्या जीवा त्यांच्या मसलतीमध्ये शिरू नको. का शिरायचं नाहीये? माझ्या शिला त्यांच्या मंडळात सामील होऊ नको, कारण रागाच्या भरामध्ये त्यांनी मनुष्यवध केलेला आहे आणि त्यांनी उन्मत्तपणाने बैलांच्या पायांच्या शिरा तोडल्या. त्यांच्या रागाला धिक्कार असो, कारण तो भयंकर आहे. त्यांच्या क्रोधाला धिक्कार असो, कारण तो निष्ठुर आहे. मी याकोबात त्यांची पांगापांग करीन, इस्रायलात त्यांना विखरीन. हालेलुया. त्यांच्या रागाला धिक्कार असो, त्यांच्या क्रोधाला धिक्कार असो. कोण सांगतं? बायबल सांगतं. हालेलुया. राग करणाऱ्या व्यक्तीला देवाच्या मंडळीत आणि देवाच्या राज्यात जागा नाही, बायबल सांगतं. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, जेव्हा मी हे वचन वाचत होतो ना, माझं डोकं आहे ना, ते तणाव आल्यावर कसं होतं, फटफट करते शिर, अक्षरशः तसं होतं. प्रेज द लॉर्ड. कारण की या गोष्टी आम्ही याच्याकडे कधी लक्षच दिलं नाही हो. हालेलुया. आज पुष्कळ लोक दुःखी राहण्याचं कारण काय? हेच कारण. त्यांच्या मनामध्ये कधी ते आनंदी राहत नाही, कारण की मनामध्ये द्वेष भरलेला. आणि रागाने देवाच्या नीतिमत्वाचं दर्शन तर होत नाही. रागामुळे त्या ठिकाणी मनुष्य स्वतःचं नुकसान करतो, समोरच्याचंही नुकसान करतो. आणि असा राग करणारा व्यक्ती देवाच्या राज्यामध्ये जाऊ शकत नाही. जर आम्हाला देवाच्या राज्यामध्ये जायचं आहे तर बायबल सांगतं आम्हाला शांत मन ठेवणं गरजेचं आहे. आणि ते शांत मन ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारेच आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आता बायबलमध्ये पापांची लिस्ट दिलेली आहे. त्या पापाच्या लिस्टमध्ये आम्ही वाचलं की देहाची कर्म उघड आहे. या साऱ्या गोष्टींमध्ये व्यभिचार आहे, जार कर्म आहे, कामातुरपणा आहे, अशुद्धपणा आहे, चेटके आहे, वैर आहे, मूर्तीपूजा आहे, कला आहे, राग आहे, मत्सर आहे, संताप आहे, साऱ्या प्रकारच्या गोष्टी आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की देवाचं पवित्र वचन सांगतं या साऱ्या लिस्टमध्ये राग आलेला आहे. हालेलुया. आणि बायबलमध्ये जर आम्ही पापांची लिस्ट बघितली तर काही पाप छोटं दाखवलेले आहे, काही पाप मोठे दाखवले. जर आम्हाला कोणी म्हटलं व्यभिचार तर आम्हाला वाटतं लई मोठं पाप आहे, आणि आम्हाला जर कोणी म्हटलं लबाडी तर आम्हाला लई छोटं पाप वाटतं. सत्य आहे का नाही?
अहो सत्य आहे का नाही? मी मागे एक उदाहरण दिलं होतं ना, एक व्यक्ती पाळकाकडे आला आणि तो मला पश्चातापाची प्रार्थना करायची. का तर म्हणे मी दोरी चोरली, आणि दोरी चोरली म्हणून पाळकाकडे गेला. पाळकाला वाटलं काही इमानदार आहे माणूस, नुसती दोरी चोरली म्हणून त्या ठिकाणी माझ्याकडे आला आणि पश्चातापाची प्रार्थना करून घेतो. आणि प्रार्थना झाल्यानंतर, देवा मी चूक केली, मला माफ कर आणि मला हे कर ते कर आणि मला क्षमा कर, मी तुझ्या दयेमध्ये मी कबूल करतो, माझा अपराध कबूल करतो. आणि प्रार्थना जसं पाळक साहेब आमेन म्हणाले, आणि ते म्हणाले पाळक साहेब अजून एक गोष्ट सांगायचीच राहिली. काय म्हणते? म्हणाले काय? अहो मी दोरी चोरली पण ते दुसऱ्या टोकाला जे आहे ती गायी बांधलेली होती. विश्वासणारे हुशार आहेत का नाही? म्हणजे जे खरे असतात ते कधी दाखवायचं नाही. प्रेज द लॉर्ड. अरे बायबल सांगतं, येशूने म्हटले जे पाप आहे ते पापच आहे ना, ते छोटा असो किंवा मोठा असो, पाप पाप आहे. तुम्ही हिरा चोरा किंवा दगड चोरा, चोरी चोरी आहे. प्रेज द लॉर्ड. पाप पाप आहे ना. तर मग बायबलमध्ये कोणत्याही पापाला त्या ठिकाणी मोठं छोटं पाहण्याची गरज नाहीये. जर बायबल सांगतं जर आम्ही रागावलं तर त्या लिस्टमध्ये ते आलेलंच आहे, आणि राग करणं म्हणजे पापच करणं आहे. म्हणून बायबलमध्ये लिहिलेलं आहे, जर आम्ही एखाद्या व्यक्तीला त्या ठिकाणी जर आम्हाला त्या परिपूर्ण बनायचं आहे तर त्या व्यक्तीला या गोष्टी आपल्या जीवनामधून सोडणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना करा ना की प्रभू मला राग सोडायचा आहे, मला मदत कर, माझ्यावर दया कर, मला कृपा दे, मला शांत मन दे, मला त्या ठिकाणी प्रेमळ स्वभाव दे, माझ्या जीवनामधून त्या ठिकाणी पवित्र आत्मा खिन्न होता कामा नये. अशा प्रार्थना करा. प्रभू तुमची प्रार्थना ऐकून तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. कारण की बायबलमध्ये लिहिलेलं आहे, इर्मया 33:3 मध्ये, तुम्हाला हाक मार म्हणजे तुला उत्तर देईल, तुला ठाऊक नाही अशा गोष्टी तुला मी सांगेल. हालेलुया. हा राग आम्हाला बर्बाद करतो. म्हणा, राग बर्बाद करतो. प्रेज द लॉर्ड. देवाला कृपा मागायची आहे की प्रभू आम्हाला शिकव, आम्ही काय बोलावं, कसं उत्तर द्यावं, कसं बोलावं, लोकांसोबत आम्ही कसा व्यवहार करावा. कारण की समोरच्याचं बोलणं ऐकून आम्हाला राग येणारच, 100% येणार. तो जर उग्र भाषेत बोलला तर आम्ही बी तू मै केल्याशिवाय शांत बसत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये एखाद्या व्यक्ती जर आम्हाला त्या ठिकाणी अशा चढ्या आवाजात जर बोलत असला तर त्याला उत्तर कसं द्यावं याचंही उत्तर बायबलमध्ये लिहिलेलं आहे. आणि ते उत्तर या प्रकारे जर आम्ही वाचलं तर कलसेकरास पत्र 4 अध्याय आणि 6व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त आणि मिठाने रुचकर केल्यासारखे. काय आहे? तुमचे बोलणे कृपायुक्त मिठाने रुचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसे कसे उत्तर द्यावे हे तुम्हाला समजावे. प्रेज द लॉर्ड. अहो प्रश्न कसाही असो, उत्तर छान देता आलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. प्रश्न कसाही असो, उत्तर कसं द्यायला पाहिजे? छान. मला सांगा, भाजीमध्ये मीठच टाकलं नाही, जेवाल का तुम्ही? जेवणार का? कृपायुक्त म्हणजे अतिशय एकदम मुलायमपणे. समोरचा व्यक्ती तुमच्याकडे येऊन एकदम रागारागामध्ये तुम्हाला पार त्यानं नुसते शिव्याचा सपाटा लावला आणि तुम्ही एकदम प्रेमाने बोलताय. तो किती वेळ शिव्या देऊ शकतो? जास्तीत जास्त 1 मिनिट. त्याच्या पुढे त्याच्या तोत्रीच वळायला लागते. प्रेज द लॉर्ड. नवरा बायकोचे भांडणं होतं. तो 1 शब्द बोलतो, ती 2 शब्द बोलतो, ती 2 शब्द बोलली का 3 शब्द बोलतो. मग त्यांच्यामध्ये पार मारामाऱ्या होता. अरे मला सांगा, जर ते 1 शब्द बोलले तर तुम्ही मान्य करा, ठीक आहे चुकले, मान्य करा. वाढल का? समोरचा व्यक्ती काही बोलल का? नाही बोलणार. माणसाच्या रागाने देवाच्या नीतिमत्वाचं दर्शन घडत नाही. हालेलुया. उत्तर कसं देता आलं पाहिजे? चांगलं. तुमचं बोलणं कसं पाहिजे? कृपायुक्त, मिठाने रुचकर केल्यासारखं. भलं का समोरच्या भाजीमध्ये मीठ नसावं, पण तुमच्या बोलण्याने मीठ टाकून चव अशी वाटली पाहिजे का लोक म्हणाले वाह आपके आने से बाहर आए. प्रेज द लॉर्ड. अहो समजतंय का? सगळे माझ्याबरोबर आहे ना? सगळे आहेत का? माझा आवाज त्या ठिकाणी व्यवस्थित आहे ना? येतो ना? मी काही चुकीचं तर नाही सांगत आहे ना? मी वचनाला धरूनच सांगत आहे. आणि या ठिकाणी देवाचं पवित्र वचन आम्ही त्या ठिकाणी जर वाचतो तर आम्हाला कसं बोलायचं आहे? चांगलं बोलायचं आहे. अरे दुनिया जी जगामध्ये जे लोक काय म्हणतात माहिती आहे का? हम वो लोग है जो ईट का जवाब पत्थर से देते. काय म्हणतात लोक? ईट का जवाब पत्थर से देते. आम्हाला असं करायला लावलं.
आम्ही तर आत्ताच मागाशी एका गालावर कोणी मारलं दुसरा पुढं कर. आता मला सांग, एखाद्याने वीट फेकून आणली तर तुम्ही मोठा दगड घेऊन त्याला, असं होईल का? असा स्वभाव चालेल का आमच्यामध्ये? बायबल आम्हाला काय सांगतं माहिती आहे का? आम्ही असे लोक आहो, जेव्हा आम्ही आमच्या जीवनामध्ये देवाच्या उपस्थितीमध्ये जर आम्ही ख्रिस्ती स्वतःला म्हणवतो तर आम्हाला राग सोडणं गरजेचं आहे. आणि तो राग कसा सुटतो माहिती आहे का? देवाची आराधना करून, त्याचं गौरव करून, त्याच्या उपस्थितीमध्ये त्याचं प्रेम आपल्या जीवनामध्ये जाणून या गोष्टी आमच्या जीवनामधून काय होतात? दूर होतात. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? समजतंय? मग आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. काही उदाहरणं देतो आणि मी संपवतो. चालेल ना? प्रेज द लॉर्ड. बोर तर नाही झाले ना? जरी झाले तरी बसा. प्रेज द लॉर्ड. गणना याचा 20वा अध्याय. गणना याचा 20वा अध्याय. आणि त्याची वचनं आपण पाहूया. 10 आणि 12 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, मोशे व अहरोन यांनी मंडळीला खडकासमोर जमा केले आणि त्यांना मोशे म्हणाला, अहो बंडखोरांनो ऐका, तुमच्यासाठी आम्ही या खडकातून पाणी काढावयाचे काय? मोशेला राग आला ना. आता एखादा माणूस बंडखोर कधी म्हणतो? आनंदात म्हणतो का? नाही, रागातच म्हणतो. तो म्हणतो, अहो ऐका, तुमच्यासाठी आम्ही या खडकातून पाणी काढावे काय? मग मोशेने हात उचलून त्या खडकावर 2दा काठी मारली, तेव्हा त्यातून विपुल पाणी वाहू लागले आणि ती मंडळी व त्यांची जनावरे पाणी प्याली. यावर परमेश्वराने मोशे व अहरोन यांना म्हटले, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेविला नाही आणि इस्रायल लोकांसमक्ष माझे पावित्र्य प्रगट केले नाही, म्हणून या मंडळीला जो देश मी दिला आहे त्या देशात यांना नेणे तुमच्या हातून घडणार नाही. प्रेज द लॉर्ड. आता मोशेला राग आला. मोशेने रागामध्ये काय केलं? खडकावर काठी मारली. आता काठी मारल्यानंतर पाणी निघालं. पाणी निघाल्यानंतर जे लोकांचा त्याला राग आला होता त्या लोकांनी पाणी पिले, म्हणजे ते लोक झाले आनंदी, एकदम खुश. आम्हाला काही घेणं नाही, तू तिकडे चिड का काही, आमचा फायदा झाला, आम्हाला पाणी मिळालं, आम्ही खुश. म्हणजे मोशेच्या रागाने खुश कोण झालं? लोक खुश झाले, पण देव नाराज. प्रेज द लॉर्ड. प्रभू नाराज झाला. कधी कधी आम्ही जेव्हा रागवतो ना, काही काही लोक येऊन तुमच्याकडे म्हणतील, बरोबर असंच बोलायला पाहिजे होतं तुम्ही, त्याच्याशिवाय ते वटणीवर आलेच नसते, बरोबर केलं तुम्ही, असंच पाहिजे त्यांना. कधी कधी तुमच्या रागाला लोक मान्यता देतील, परंतु त्या रागाला परमेश्वर कधी मान्यता देत नाही. प्रेज द लॉर्ड. माझा ॲक्सिडेंट झाला. मला खूप लोक म्हणत होते, याला मारा, याला मारा, याला मारा, हे बाहेर राज्यातले लोक आहे, याला मारा. मी तुम्हाला सांगतो, ते येवल्याचे पोरत, आता ताईला तर माहीत आहे, सगळे, आणि सगळे, मी कधी पाहिले नाही, सगळे गुंड प्रवृत्तीचे जे होते ते सारे कस काय माझ्या नावाने ओळखून कस काय आले मलाही माहिती नाही. पण ते म्हणाले, विक्की भाऊ कोण आहे, विक्की भाऊ कोण आहे. आणि मी म्हटलं, ते डायरेक्ट आले होते, याचा कार्यक्रम करू, याला गायब करू, याला असं करू. म्हटलं, हे बघा, कोणी हात लावायचं. प्रेज द लॉर्ड. आमच्यामध्ये ते स्वभाव दिसणार. आणि एका व्यक्तीने विचारलं का तुमचं पोरगा काय करता, माझ्या आईला विचारलं त्यांनी, तर ते मम्मीने सांगितलं तो देवाचं काम करतो म्हणे. हा म्हणे, तरीच म्हणलं म्हणे, कस काय. प्रेज द लॉर्ड. आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे, आम्ही कोणाचे लोक आहोत, आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी मोशेच्या रागाने जेव्हा त्याने त्या ठिकाणी त्या खडकावर, अरे आज्ञा केली होती त्याला, का प्रभूने त्याला सांगितलं होतं की मोशे तू माझं नाव त्या ठिकाणी इस्रायल लोकांसमोर अपवित्र ठरवलेलं आहे. का बरं? कारण की प्रभूने त्याला सांगितलं होतं की यावेळेस तुला खडकाला आज्ञा करायची आहे. आज्ञा केल्यानंतर तुला पाणी देईल. परंतु मोशेने काय केलं माहितीये का? त्या रागाच्या भरामध्ये त्याने काय केलं? खडकावर, खडक कोणता होता माहितीये का? गारेचा होता. गारगोटी माहिती आहे ना?
गारेचा दगड, ते चमकतं नाही का, चकमक, त्याचा खडक होता, मोठा खडक होता, त्याच्यावर दोनदा त्याने त्या ठिकाणी काय केली, काठी आदळली. प्रभूने त्याला सांगितलं होतं आज्ञा, तुला आज्ञा करायची आहे. मी तुम्हाला सांगतो, कधी कधी आम्ही आमच्या पद्धतीने देवाचं काम जेव्हा करतो ती गोष्ट देवाला आवडत नाही. नाही करू शकत आम्ही आमच्या पद्धतीने देवाचं काम. आमच्या मनाला जसं वाटेल आम्ही तसं नाही करू शकत. पाणी तर पाहिजे होतं ना, कुरकुरते करत होते ना, मग काय चुकलं, काठी मारून त्या ठिकाणी पाणी काढतो नाही. हा देवाचा स्वभाव नाहीये. आज्ञा करायला लावली होती, पण याने काय केलं, रागाच्या भरामध्ये त्या ठिकाणी काठी मारली. आणि त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, प्रभूने त्याला सांगितलं, मोशे इनफ, बस झाला आता. कारण की माणसाच्या रागाने देवाच्या नीतिमत्वाचं दर्शन घडत नाही. तुझी सेवा संपली. क्लिअर लिहिलेलं आहे. इथपर्यंत तू घेऊन आला ना मंडळीला, कनान देशापर्यंत, आता तू त्यांना त्या देशामध्ये घेऊन जाऊ शकत नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तो काय म्हणाला, तुझी सेवा संपली. आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. कधी कधी लोक तुमच्या रागाला म्हणतील, तुमची तारीफ करतील, वा वा म्हणतील. मी जर सांगितलं, तुम्हाला माहित आहे ना, बॉडी ज्यांची तब्येत बिब्येत चांगली असती दमदाट्या करतात. दमदाट्या करता का नाही, करता ना. हे 4 लोकांमध्ये, हे मी भाई आहे, मी या एरियाचा डॉन आहे, मी भाई आहे, मी भाई आहे. आणि हा भाई जेव्हा 40-45 वर्षाच्या वयाच्या पुढे गेला का, हा कधी बाई होतो कळतच नाही. हा बाईकडे जातो, बाण बाई राख्या, बाण राख्या, मला तुझा भाऊ बनव, तुझा भाऊ बनव, तुझा भाऊ बनव, तुझा भाऊ बनव. आणि जेव्हा यांची का बरं माहितीये का, ताकद नाही राहिली ना. आता किती दिवस राहते ताकद, 40-45 वर्ष ताकद आहे हो. नंतर काय करतो हा, कुठं घुसतो हा, एखाद्या रिअल इस्टेट मध्ये घुसतो, प्लॉटिंग मध्ये घुसतो, एखाद्या ऑफिस वगैरे टाकतो, एखाद्या व्यवसायामध्ये एखादं हॉटेल वगैरे टाकतो. तिथं जाऊन काय करतो, प्रेज द लॉर्ड. अरे सत्य परिस्थिती आहे ना, याच्या व्यतिरिक्त काय आहे का जगामध्ये? हेच चालू आहे ना. देवाचं पवित्र वचन सांगतं की आम्हाला या जीवनामध्ये ह्या गोष्टी शिकणं गरजेचं आहे, की प्रत्येक वेळेस देवाचं पवित्र वचन आम्हाला हे सांगतं की आम्हाला आमच्या जीवनामध्ये हे जाणायचं आहे की कधी कधी आमच्या जीवनामध्ये आम्ही देवाचं कार्य आमच्या पद्धतीने करतो जे देवाला आवडत नाही. मग विचार करा, जसं मोशेला प्रभू म्हटला का तुझी सेवा जी आहे ती संपलेली आहे. विचार करा, एक रात्र प्रभू आला आणि तो येऊन आम्हाला म्हणाला तुमची सेवा संपलेली आहे. जी जबाबदारी प्रभूने आम्हाला दिली ती जर आमच्या जीवनामधून प्रभूने ती जबाबदारी काढून घेतली तर मला एक गोष्ट स्पष्ट सांगा की आम्ही जर असं झालं तर आम्ही कामाचेच काय हो? काय कामाचे आम्ही? जी जबाबदारी प्रभूने आम्हाला दिलेली आहे, प्रत्येकाला जबाबदारी, आणि प्रभू आला आणि तो आम्हाला म्हणाला तुझी जबाबदारी काढून घेतलेली, काय कामाचे आम्ही? देवाने मोशे आणि आरोनाला म्हटले तुम्ही लोकांसमोर माझं पवित्र त्या ठिकाणी प्रकट केलं नाही. मी कसा परमेश्वर आहे हे चुकीच्या रीतीने त्यांना तुम्ही काय केलं, दाखवलं का मी क्रोधित आहे. आणि काय याचा परिणाम झाला का तुमची सेवा संपली, तुम्ही कनानमध्ये जाणार नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणून बायबल सांगतं आपल्या जीवनाद्वारे देवाला आदर द्या. म्हणा आपल्या जीवनाद्वारे देवाला आदर द्यायचा आहे. अरे विश्वासाने म्हणा ना, तुम्ही तर एकदम थंड पडले. म्हणा विश्वासाने आपल्या जीवनाद्वारे देवाला आदर द्यायचा आहे. आमेन. शांत मन पाहिजे हो, देवाची इच्छा जाणून घ्यायची आहे. तुम्हाला माहित आहे का, दुसरे राजे 5व्या अध्यायामध्ये एक व्यक्ती होता जो पराक्रमी शूरवीर योद्धा होता, ज्याचं नाव होतं नामान. आणि या नामानाच्या घरामध्ये एक इस्रायलामधून धरून नेलेली एक छोटीशी पोरगी गुलाम म्हणून नेली होती. आणि त्याला काय होतं माहित आहे का, नामानाविषयी लिहिलं शूरवीर पराक्रमी योद्धा होता, पण त्याला कोड होते, आजार होता, त्याला कोडी होता तो. आणि त्याच्या जी दासी होती जिचं नाव त्या ठिकाणी लिहिलेलं नाहीये, पण ती इस्रायलामधून होती. तिने सांगितलं, आपल्या मालकिनीला सांगितलं, आपल्या धनिनीला सांगितलं की याला सांग माझ्या देशामध्ये इस्रायलामध्ये एक संदेष्ट आहे, त्याच्याकडे जाऊन जर हा गेला आणि त्याने एकसाठी प्रार्थना केली तर हा बरा होईल. नामानाने पत्र लिहिलं राजाने. कोडी होता ना तो.
कोड माहिती आहे ना सगळ्यांना? पांढरं होतं स्किन, त्याच्यातून पाणी निघतं, दुर्गंधी येते, माहिती आहे ना? हा माहित असेल. आणि लिहिलं त्याने, पत्र लिहिलं आणि पाठवलं इस्रायलाच्या राजाला. आणि त्याच्यात लिहिलेलं होतं की आमचा जो सेनापती आहे त्याला काय करण्यात यावं, बरं करावं. राजा घाबरला. अरे ही कोणती आता तारा झाली, यांनी आमच्यावर आक्रमण करण्यासाठी उगाच त्या ठिकाणी आम्ही का देव आहे का, याचा कोड बरा करावा. मग त्याला सांगितलं काळजी करू नका, अलिशा. आणि त्या ठिकाणी नामानाला अलिशाकडे पाठवलं. आता अलिशाकडे गेल्यानंतर मस्तपैकी नामान त्याच्या बाहेर उभा राहिला आणि अलिशाने मधूनच सांगितलं, जाय 7 वेळा यार्देनेत डुबकी मारून आणि काय होईल, म्हणजे तुझा कोड काय होईल, शुद्ध होईल. प्रेज द लॉर्ड. आता याला आला राग. त्याला वाटलं होतं ना अलिशा बाहेर येईल, डोक्यावर हात ठेवी. तसं ना आज पुष्कळ लोकांना पाळक साहेब, पाळक साहेब ठेवा. मी अशा लोकांना पाहिलं, एवढे आठ ठेवले इथलं सारे केस गेले त्यांचे, पण बदल काही झाला नाही. प्रेज द लॉर्ड. त्याला वाटलं पण तसं काही झालं नाही आणि त्याला इतका राग आला, अपमान झाला ना त्याचा. एवढा पराक्रमी शूरवीर योद्धा आहे, डोक्यावर हात ठेवला नाही, काही बोलला नाही, फक्त सांगितलं काय तर म्हणे, जाय ते यार्देनेमध्ये जाय, त्या नदीमध्ये 7 वेळा डुबक्या मार, तुझा कोड बरा होईल. राग आला त्याला एकदम. आणि राग येण्याचं कारण काय होतं माहिती आहे का? त्याला अहंकार होता, गर्व होता. का बरं? कारण की तो असा सेनापती होता जो शूरवीर होता, पराक्रमी होता आणि इतके मोठे मोठे युद्ध लढला होता आणि त्याच्याकडे फार मोठी प्रतिष्ठा होती, प्रतिष्ठित व्यक्ती होता तो. आणि त्या प्रतिष्ठित व्यक्ती असल्यामुळे जेव्हा तो त्या ठिकाणी गेला, त्याची इच्छा होती अलिशाने बाहेर यावं, मला विचारावं. एवढा मोठा त्या ठिकाणी राजाचा सेनापती त्याच्याकडे स्वतः चालून आलेला आहे आणि यावं, विचारावं. पण अलिशाने तसं काही केलं नाही. म्हणून याचा मान सन्मान जो आहे, याचा अहंकार जो आहे, त्या अहंकाराचं रूपांतर काय झालं, रागामध्ये झालं. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, राग येण्याचं सर्वात पहिलं जर कारण जर असेल ना, तर तो आहे गर्व. प्रेज द लॉर्ड. ज्याच्यामध्ये गर्व आहे त्याला राग येतो का? नम्र व्यक्तीला रागावलेलं पाहिलं का? कधी पाहिलं का तुम्ही एखादा नम्र व्यक्तीला रागवताना? अहो पाहिलं का? तुम्ही उत्तर द्या बरं का. प्रेज द लॉर्ड. नम्र व्यक्ती रागवत नाही, पण ज्याच्यामध्ये गर्व आहे. एका ठिकाणी काय झालं, एक बहीण पाळकाकडे आली, पाळक साहेब आमचा एक पाहुणा आहे आमचा. काय झालं पाहुण्याला, म्हणी ना त्याला थोडासा अस्थमा, दम्याचा त्रास आहे. आणि ती म्हणलं आता, म्हणे पाळक साहेब म्हणलं असं, म्हणे हा, तर तुम्ही चालता का म्हणे आमच्या घरी? तर ते म्हणले ठीक आहे जाऊ. पाळक साहेब निघाले, गेले त्या व्यक्तीच्या घरी. आणि त्या घरी गेल्यानंतर तो व्यक्ती मस्त झोपला होता. आणि झोपल्यानंतर त्या ठिकाणी ते पाहिलं, ते उठून बसला. आणि त्या बहिणीने सांगितलं, हे आमचे ते गुरु आहे म्हणे, ते आम्हाला देवाचं वचन ते तुमच्यासाठी आले, प्रार्थना करण्यासाठी आले. ते म्हणाले असं का? ते उठून बसले, या बसा. तर त्यांनी विचारलं काय त्रास होतो? तर ते म्हणे पाळक साहेब इथं छातीमध्ये दुखतं म्हणे. ते म्हणे सर इथं छातीमध्ये दुखतं. तर पाळक साहेबांनी घेतलं तेल आहे ना, याकोबाच्या पत्रामध्ये लिहिलं, तुम्हामध्ये कोण दुखणं येत असेल तर त्याने त्या ठिकाणी मंडळीतल्या वडिलांना बोलवावे, त्याच्यावर तेल ओढून प्रार्थना करावी, म्हणजे तो काय, त्याच्या पापांची क्षमा होईल. बरोबर? बरोबर का? हा. तर मग पाळक साहेब म्हणाले तेल घ्या. मग तेल आहे का? ते म्हणे आहे ना तेल. तर ते म्हणे तेल द्या. तर बाबाला वाटलं हा बाबा मालिशवाला बाबा आहे. तर त्याने मस्त शर्ट काढलं आणि त्या पलंगावर झोपला तो. त्याला वाटलं तेल बिल घेईल, मालिश बिलिश करेल. मालिशवाला आता काय, कधी असे प्रसंग मी पाहावा लागते. प्रेज द लॉर्ड. आणि ते झोपले, ते शर्ट बीट काढून. ते मला पाळक साहेब म्हणाले झोपले का, त्याला उठून मारा. ते म्हणाले तुम्ही मालिश करणार ना म्हणे. ते नाही म्हणे, मालिश नाही करायची म्हणे, उठून उभारा, मी प्रार्थना करेल. तर पाळक साहेबांनी घेतलं, थोडंसं तेल घेतलं आणि डोक्यावर ठेवलं. आता प्रार्थना चालू केली. त्या प्रार्थना चालू असताना ते म्हणाले अहो सर डोकं नाही दुखत आहे, छातीत दुखतंय म्हणे, छातीत इथं लावा इथं. पाळक साहेब म्हणाले अरे बाबा थांब, मला प्रार्थना करू दे, तू काही बोलू नको. तसं चालूच, नाही डोकं नाही दुखत आहे, इथं दुखतंय. त्याच्या बहिणीला सांग ना, आणि एवढं सारं झाल्यानंतर
बाळकाने फक्त डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केली, डोक्यावर थोडंसं तेल लावलं, त्याला वाटलं इथं नाही लावलं म्हणून त्या बाबाला बाळकाचा काय झाला, राग आला. प्रेज द लॉर्ड. नामाला गर्व होता. नामानाला वाटलं बाहेर यावं, डोक्यावर हात ठेवावा, कोड बरं होईल. अलिशा आला नाही. गर्वामुळं त्याला काय झालं, राग आला. आणि बायबल आम्हाला सांगतं की तो त्या रागाच्या भरात निघाला. आता निघाल्यानंतर सैनिकाची इच्छा होती, सोबत होते, बरा व्हायला पाहिजे. म्हणून महाराज, अहो संदेष्टाने तुम्हाला काय लय अवघड काम सांगितलं असतं, तुम्ही केलं असतं ना. अहो छोटंसं काम तर सांगितलं ना. अहो ऐका ना, 7 वेळा तर डुबक्या मारायच्या आहे, 7च तर मारायच्या आहे, काय लय अवघड काम सांगितलं का. अहो चला ना, तुम्ही बरे व्हाल ना, अहो चला ना. नाव म्हणतो बरं नाही झालं तर पाय बरं का. लिहिलेलं नाही तिथं, नाही तर तुम्ही म्हणाला असं लिहिलेलं आहे. नाव म्हणतो असं का, अहो चला ना. कसं बस नामानाला त्यांनी म्हणवलं. गेला हो नामा, उतरला पाण्यामध्ये, पहिली डुबकी मारली, जसा वर आला. आता त्यांना काय वाटलं होतं, प्रत्येक डुबकीमध्ये हळूहळू त्याला वाटलं असेल ना, हळूहळू कोड कमी होईल. पहिल्या डुबकीतून वरती आला, सैनिकाकडे पाहत, अंगाकडे पाहत, परत दुसरी डुबकी मारली, तिसरी मारली, चौथी मारली, वरती आलं, पाहिलं सैनिकाकडे, अंगाकडे पाहिलं, काहीच बदल नाही. अहो 6वी डुबकी मारली. 6वी डुबकी जशी मारली, वरती आला, सैनिकाकडे रागाने पाहिलं, आणि सैनिक मनातल्या मनात, देवा उद्या हा बाहेर आला तर पहिला आम्हाला मारीन. अरे देवा याला कर, देवा याला शुद्ध कर, याला कर, यांची मनामध्ये. आता त्याचा विश्वास. प्रेज द लॉर्ड. नामांत काय बरा झाला नाही 6व्या डुबकीपर्यंत, पण जशी 7वी डुबकी त्याने मारली, वरती आला, पूर्ण शुद्ध झाला. हालेलुया, हालेलुया. जर त्या रागाच्या भरामध्ये जर नामान आपल्या देशात निघून गेला असता, तर आयुष्यभरासाठी तो कोडी राहिला असता. हालेलुया. कधी कधी राग आमच्या जीवनामध्ये आजार घेऊन येतो. कोणते आजार माहिती? असाध्य आजार. म्हणून बायबलमध्ये लिहिलेलं आहे, हृदय सर्वात कपटी आहे, ते असाध्य रोगाने ग्रासलेलं आहे. असाध्य रोग म्हणजे माहिती आहे, ज्याचं निदान कुठंच होत नाही. मी तुम्हाला सांगतो, जर पुष्कळ लोक म्हणतात ना, पाळक साहेब आम्ही आमच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी एवढे रिपोर्ट काढले, सारे काढले, आमच्या जीवनामध्ये काही नाही निघालं, तर मी तुम्हाला म्हणेन, मनामध्ये कोणाविषयी जर राग असेल तर तो काढून टाका, पहा प्रभू तुम्हाला कसं आरोग्य देईल. कधी कधी काही आजार मनामध्ये कुडण्यामुळे सुद्धा येतात. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, सर्वात महत्वाची गोष्ट आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की आमच्या जीवनामध्ये राग आम्हाला स्वस्थ जीवनापासून काय करतो? दूर ठेवतो. डॉक्टर काय म्हणता? हसण्याने काय म्हणता? हसण्यामुळं माणसाचं शरीर निरोगी राहतं. काय म्हणता डॉक्टर? हसण्यामुळं माणसाचं शरीर काय होतं? निरोगी राहतं. मग रागामुळे काय होतं? रागामुळे काय होतं? आजार पण येतात ना. बायबल सांगतं गर्वामुळे राग येतो. आता झाला राग, पहिलं कारण शिकलो आम्ही, पटकन शिकवत समजून लगेच बंद करतो. दुसरं कारण बघायचं का? जर दुसरं कारण बघायचं तर एक संदेष्टा होतं ज्याचं नाव होतं योना. काय होतं? जर योनाचं पुस्तक जर काढलं ना, तर योनाच्या पुस्तकामध्ये एक गोष्ट आम्हाला पाहायला मिळते. ती गोष्ट या प्रकारे, जर योनाचं पुस्तक 4था अध्याय आणि त्याची 1-2 वचनं जर आम्ही वाचले तर त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे, योनाला ह्यावरून फार वाईट वाटले व त्याला राग आला. बघा, संदेष्टाला राग आला बरं का. तो परमेश्वराला विनंती करू लागला की हे परमेश्वरा, मी आपल्या देशात होतो तेव्हा हे माझे म्हणणे होते की नाही? म्हणूनच मी तार्शिशास पळून जाण्याची त्वरा केली. मला ठाऊक होते की तू कृपाळू, कनवाळू, मंद क्रोध, दयासंपन्न, अरिष्ट आणल्याबद्दल अनुताप करून घेणारा असा देव आहेस. तर आता हे परमेश्वरा, माझी विनंती ऐक, माझा प्राण घे, कारण जगण्यापेक्षा मला मरण बरे वाटते.
संदेष्टा रागाच्या भरात म्हणतो, जगण्यापेक्षा मरण मला बरं वाटतं. आमच्या मनामध्ये असं वाटतं ना, आम्ही देवाचे लोक आहोत, पण कधी कधी वाटतं जगण्यापेक्षा मेलेलं बरं हो. आमच्या अर्ध्याच्या वरती गप्पा कसल्या असतात, मारायच्याच गप्पा असतात का नाही? अहो मी केल्या त्या गोष्टी, केल्या का नाही? जेव्हा डोक्याच्या वरती त्या ठिकाणी हेडॅक होतो, अरे विटनेस आहे, आय विटनेस आहे, माझी आई आहे, माझी बहीण आहे, यांना विचारा तुम्ही, बोलतो मी. स्वाभाविक आहे या गोष्टी. आणि जगण्यापेक्षा मरण्याच्या गप्पा आम्ही जास्त करतो. आणि एक संदेश या ठिकाणी तेच म्हणतो आहे की जगण्यापेक्षा मला मरण काय होय बरे वाटते. आता मरण कशाला मागतो माहिती आहे का? कारण की पहिल्या वचनामध्ये त्याचं कारण लिहिलंय, योनाला यावरून फार वाईट वाटले व त्याला राग आला. आता कोणती गोष्ट आहे, कोणत्या गोष्टीचा त्याला राग आला? देवाने त्याला सांगितलं होतं की निनवेच्या लोकांचं पाप काय झालेलं आहे, खूप झालेलं आहे, तू जाय त्यांना सुवार्थ सांग, मन फिरवा त्यांना सांग. आणि त्याने सांगितलं, साऱ्या गावाबिवात नगरामध्ये फिरला तो. पहिले चालला होता तार्शिशास पळून, पण प्रभूने त्याला धरून आणलं तिथून, जाय तिथं जाऊन सांग. आणि निनवेच्या लोकांमध्ये तो गेला. आता योनाला वाटलं मी यांना सांगितलं, आता ह्या लोकांचा काय होणार आहे, नाश होणार आहे. यांचा आक्रोश, यांचा विलाप, यांचा शोक त्या ठिकाणी माझ्या कानावर येईल. आणि काही लोक येऊन मला म्हणतील, बोलला होता ते झालं बरं का, तू जे बोलला होता ना, अरे झालं ना ते. म्हणजे त्याला काय पाहिजे होतं माहितीये का? लोकांनी येऊन त्याला विचारावं, त्याला म्हणावं का बाबा तू जे बोलला होता ते झालं. म्हणजे मानपान पाहिजे. मान पाहिजे का नाही? पाहिजे का नाही? बरोबर का? मान पाहिजे. विचारावं, मला विचारणार कोणी पाहिजे. पण झालं का तसं काही? निनवेच्या लोकांनी 5 कामं केली. उपास केला, प्रार्थना केली, वाईट कामापासून परावृत्त झाले, हातचे जे काही काम होते ते सोडून दिले, पश्चाताप केला. प्रेज द लॉर्ड. आणि या गोष्टींमुळे काय झालं, देवाचा क्रोध जो आहे तो निनवेवरून जो काय आहे तो गेला. अरे बायबलमध्ये असं एकमेव उपास आहे, त्या लोकांनी त्यांच्या जनावरांना सुद्धा उपाशी ठेवलं. जनावर सुद्धा उपाशी ठेवले आणि उपास केला संपूर्ण नगराने. बायबल सांगतं या ठिकाणी देवाने आपला निर्णय बदलला. आणि निर्णय बदलल्यानंतर या ठिकाणी आम्हाला असं पाहायला मिळतं, याला मान हवा होता, जो मानपान त्याला मिळाला नाही, म्हणून त्याला काय झालं, राग आला. प्रेज द लॉर्ड. म्हणून मी तुम्हाला सांगतो, कधीच सगळीकडून मानपान मिळण्याची अपेक्षा करू नका. म्हणा, सगळीकडून मानपान मिळण्याची अपेक्षा करू नका. खुश राहाल. आमेन. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, एका पाळकाला सगळीकडे मान सन्मानच मिळणं असं नाही, कधी कधी काही ठिकाणी फटके बी मिळतील. प्रेज द लॉर्ड. सत्य आहे. आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. आम्हाला या गोष्टी समजायच्या आहे की परमेश्वर आमच्या जीवनामध्ये काहीतरी कळतो आहे आणि त्याच गोष्टी आम्हाला समजणं गरजेचं आहे. जर उत्पत्तीचं पुस्तक 4 अध्याय 5 आणि 6 वचन त्या ठिकाणी जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी आम्हाला असं पाहायला मिळतं की जो काईन आहे ना, काईन माहित आहे ना, कोण होता काईन? कोण होता? हाबेलाचा भाऊ होता आणि आदामाचा. यानं काय केलं? भावाला काय केलं त्यांनी? छोटा होता ना तो, का बरं मारलं? का बरं? आता या ठिकाणी जर 5 आणि 6 वचन वाचलं तर या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, पण काईन व त्याचे अर्पण याचा देवाने आदर केला नाही, म्हणून काईनाला राग आला व त्याचे तोंड उतरले. तेव्हा परमेश्वर काईनास म्हणाला, तू का रागावलास, संतापलास आणि तुझे तोंड का उतरले? प्रेज द लॉर्ड. रागामुळे तोंड उतरतात. म्हणून मी तुम्हाला नेहमी म्हणतो, इथं आले ना, तोंड उतरलेले घेऊन येऊ नका. असे टवटवीत चेहऱ्याने आनंदी व्हा. उतरलेले तोंड कोणाचे उतरतात माहितीये का? राग आला हो याला, मनासारखं झालं नाही म्हणून राग आला.
असं आमच्या जीवनामध्ये नसायला पाहिजे. म्हणून आमचे चेहरे आम्हाला टवटवीत ठेवायचे आहे. मी तुम्हाला सांगतो, प्रभू जेव्हा मंडळीमध्ये, त्याला राग का आला? त्याचं अर्पण स्वीकारलं नाही, त्याच्या भावाचं स्वीकारलं. मी तुम्हाला सांगतो, कधी कधी मंडळीमध्ये जर प्रभू कोणाला त्या ठिकाणी आत्मिक वरदानांमध्ये, आशीर्वादांमध्ये जर त्या ठिकाणी उभं करतो आहे, त्यांना बरकत देतो आहे, तर आम्हाला त्यांचा राग नाही करायचा, आम्हाला आनंद करायचा आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कधी कधी प्रभू नोकरी देतो, घर देतो, त्यांच्या लेकरांचे लग्न करवतो, आणि आम्ही त्या ठिकाणी काय करतो? मधल्यामध्ये. म्हणून बायबलमध्ये लिहिलेलं आहे, जळफळू नकोस, अशाने दुष्कर्माकडे प्रवृत्त होशील. जळाऊपणा चांगली गोष्ट नाहीये. प्रेज द लॉर्ड. 3 गोष्टी आम्ही शिकलो. पहिली गोष्ट गर्व, दुसरी गोष्ट मानपान. मान सन्मान पाहिजे ना लोकांना. प्रेज द लॉर्ड. चर्च मधला हा व्यक्ती मला कस काय बोलला, पाळक साहेब, त्याची लायकी तरी आहे का मला बोलण्याची? त्याची हिंमत कस काय झाली? त्याला माहिती का मी कोण आहे म्हणून? असे लोक मला बोलून गेले. तो बोलले. कशाला पाहिजे या गोष्टी आम्हाला? देवाचं पवित्र वचन सांगतं, या साऱ्या गोष्टी आमच्या नाशाला कारणीभूत आहे. मी तुम्हाला सांगतो, या दिवसांमध्ये आम्हाला हे समजणं गरजेचं आहे की देवाची इच्छा आहे की आम्ही या गोष्टी शिकाव्या. बळजबरी कोणाकडून मानपान घेऊ नका. प्रेज द लॉर्ड. बळजबरी कोणाकडून मानपान घेऊ नका. देवाला आदर द्या, देव तुम्हाला आदर देईल. हालेलुया. म्हणून बायबलमध्ये लिहिलं, दिना धुळीतून उचलतो, अधिपतीच्या पंक्तीत बसवतो. कोणते दिन? जे देवाचा आदर करणारे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिसरी गोष्ट, जळण्यामुळं अनेकांच्या जीवनामध्ये त्यांचं नुकसान होतं, त्यांना राग येतो. प्रेज द लॉर्ड. कधी कधी काही लोकांना प्रभू वरदानांनी, फळांनी भरतो. आम्हाला त्या ठिकाणी काही लोक अन्य भाषेत प्रार्थना करतात आणि ते म्हणतात, आम्ही इतक्या दिवसाचे जुने लोक आहे, आम्हाला अजून स्वतःच्या भाषेत प्रार्थना करता येत नाही, आणि नवीन आले यांना कसं काय अन्य भाषा देवाने दिली? देवाला रुसतात, ते देवाला भांडतात. येतात पाळकड, डोक्यावर ठेवा, माझ्यासाठी प्रार्थना करा, येशूने मला वरदानाने भरावं. एवढे वर्ष झाले, 20 वर्ष झाले पाळक साहेब, 2 वर्षात आले, तिला एवढं अन्य भाषा दिली, तिला एवढं दिलं, तिच्याद्वारे असे कार्य, माझं का बरं नाही? मला स्वतःच्या भाषेत प्रार्थना येत नाही. प्रेज द लॉर्ड. अरे इतरांच्या आनंदामध्ये खुश व्हा. प्रेज द लॉर्ड. शेजाऱ्याने गाडी घेतली, त्याचा अर्थ असा नाही का देवबाप तुम्हाला देणार नाही, तर आनंद व्हा. अरे वा, किती चांगली, त्यांना बधाई द्या, आनंदामध्ये सहभागी व्हा. काय आम्ही म्हणतो, काय खरं आणला असन, कुठं सापडला असन, घाबाड मिळाला असन, इकडून आणला असन, आणि का आरामाचा पैसा टिकतो का जास्त दिवस? आणि लोक जेव्हा मला हे सांगतात ना, मला खूप असं इरिटेट होतं. प्रेज द लॉर्ड. खुश व्हायचं आहे. काही काही लोकांना मी पाहिलं, दुसऱ्याच्या कार्यक्रमात जातात ना, तर ते चुका शोधायला जातात. गेले तिथं आणि विचारलं, आले लोक आले, दादा गुलाबजामुन आवडला ना? आवडला, पण काय माहिती का, ते थोडंसं खव्यामध्ये जर असतं ना, 1 नंबर झाला असता. अरे घरी शिळ्या भाकरी खाणारा तुला खव्याचा गुलाबजामुन पाहिजे? प्रेज द लॉर्ड. सत्य आहे ना, आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. मी तुम्हाला सांगतो, काही लोक दुसऱ्यांचा आनंद बघून त्यांना राग येतो. हा राग का बरं येतो माहितीये का? त्याचं कारण माहितीये? काढूया उपदेशक याचा 7वा अध्याय आणि त्याचं 9वं वचन मी तुमच्यासाठी वाचतो. उपदेशक 7:9 मध्ये असं लिहिलेलं आहे, मन उतावळे होऊ देऊन रागवू नको, कारण राग मूर्खांच्या हृदयात वसतो. मन उतावळे होऊ देऊन रागवू नको, राग मूर्खांच्या मनामध्ये, हृदयामध्ये वसतो. हालेलुया. राग आला तर त्याला मनात ठेवायचंय का मग आता? प्रेज द लॉर्ड. राग कोणाच्या मनात बसतो? अरे बोला ना, कोणाच्या? मी वाचलं तुमच्यासाठी. कोणाच्या मनामध्ये राग असतो?
मूर्खांच्या. मग बायबल आम्हाला काय सांगतं? आमच्या मनामध्ये आम्हाला राग नाही ठेवायचा, तर काय ठेवायचं आहे? मग स्तोत्रकर्ता 119:11 काय म्हणतो? मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून माझ्या मनामध्ये तुझी वचनं जपून ठेवलेली आहे. मनामध्ये काय जपून ठेवायचंय? काय ठेवायचं आहे मनामध्ये? देवाची वचनं ठेवायची आहे. हालेलुया. अहो समजतंय का? समजतंय? मग काय करायचं आहे? मनामध्ये रागाला जागा द्यायची आहे का? नाही द्यायची. का? कारण की राग मूर्खांच्या मनात वसतो, पण ज्याच्या मनामध्ये देवाची वचनं आहे ना, त्याच्या अंतःकरणामध्ये पवित्र आत्मा वसतो, प्रेमाने भरलेला आहे तो. हालेलुया. कधी झालं का तुमच्या घरी कोणी पाहुणा आला आणि त्या पाहुण्याला तुम्ही म्हणले, या पाहुणे जेवायला या, आणि मस्तपैकी बिर्याणी बनली, हे ताट घ्या आणि जा त्या वॉशरूम आहे ना तिथं, ते बाथरूमच्या तिथे जाऊन बसा. कधी म्हणले का? त्या बाथरूम बाहेर बसून जेवायची जागा आहे का? नाही ना. कुठेही जागा, हॉलमध्ये बसायचं ना. हॉल कशासाठी दिलेला आहे? बसण्यासाठी दिलेला आहे, तिथं जेवण्यासाठी दिलेला आहे. आणि तुम्ही घेतलं ताट, नाही आम्ही बाथरूमच्या जवळच बसून आम्हाला जेवायला आवडतं. अरे काय, कसं चालणे? नाही चालणार ना. मग मला एक गोष्ट सांगा, अंतःकरण हे कशासाठी दिलेलं आहे? प्रेम ठेवण्यासाठी दिलेलं आहे, देवाची वचनं ठेवण्यासाठी दिलेलं आहे, राग ठेवण्यासाठी नाही दिलेला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. रागाला मनामध्ये जागा देऊ नका, ती घाणेरडी गोष्ट आहे. तर कशाला जागा द्यायची आहे माहितीये का? वचनाला जागा द्यायची आहे. प्रेज द लॉर्ड. मग जो व्यक्ती वचनाला जागा देतो तो प्रभू येशूची आज्ञा पाळतो. कारण की प्रभू येशूने मत्तयाचं शुभवर्तमान 5वा अध्याय आणि त्याचं 21-22 वचनामध्ये या प्रकारे म्हटलेलं आहे की खून करू नको, आणि जो कोणी खून करील तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल, असे प्राचीन लोकांनी सांगितले होते. हे तुम्ही ऐकलं असेल. पण प्रभू त्यांना म्हणतो, मी तुम्हाला सांगतो की जो कोणी आपल्या भावावर उगाच रागवेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल. जो कोणी आपल्या भावाला अरे वेडगळा असे म्हणेल तो वरिष्ठ न्यायसभेच्या दंडास पात्र होईल, आणि जो कोणी आपल्या भावाला अरे मूर्खा असं म्हणेल तो नरक अग्नीच्या शिक्षेस पात्र होईल. प्रेज द लॉर्ड. आता मला एक गोष्ट सांगा, बायबलमध्ये लिहिलेलं आहे खून करू नका, पण प्रभू येशू म्हणतो का तू आपल्या भावावर उगाच रागवशील तर तू दंडास पात्र आहे. प्रेज द लॉर्ड. आता मला सांगा, माणूस खून कधी करतो? सांगा ना, सगळेजण माहित असेल ना, खून कधी करतो? तुम्ही कधी पाहिलं का? मी तुमच्या घरी आलो आणि तुमच्या घरी आल्यानंतर आणि तुम्हाला म्हटलं आज मी लय खुश आहे, इतका खुश आहे, तो मर्डर करू का? कधी बघितलं का तुम्ही? असं इमॅजिन तरी करतं का? आनंदामध्ये कोणी पाहिलं का? नाही ना. खून कधी करतो माणूस? राग आल्यावर ना. प्रेज द लॉर्ड. मग मला सांगा, जेव्हा बायबलमध्ये आम्हाला सांगतं की जेव्हा राग आम्हाला येतो, त्या रागाला येशूने म्हटले की खून करायचं कारण काय? राग आहे, तर तो राग आम्हाला आमच्या मनामध्ये येऊ द्यायचा नाहीये. प्रेज द लॉर्ड. जर रागच नाही आला तर खून कसं काय होईल? तुम्ही जा जेलमध्ये, जेलमध्ये जाऊन त्या लोकांना विचारा तुम्ही खून काय केला? ते म्हणतात आम्हाला राग आला होता. एवढा इंटेन्स लेवलला राग आला होता का त्या रागाच्या भरामध्ये आमच्याकडून या गोष्टी होऊन गेल्या. जर रागच नाही आला तर खून कसं काय होईल? बायबल सांगतं रागवा परंतु पाप करू नका. जर तुम्हाला राग आला तर त्या ठिकाणी सूर्य मावळेपर्यंत तुमचा राग त्या ठिकाणी जायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. किती सुंदर गोष्टी आम्हाला सांगितल्या. बायबल सांगतं रागवा पण पाप करू नका. हो, मी तुम्हाला सांगतो, आम्ही मनुष्य आहो, आम्हाला राग येणार, 100% येणार, नैसर्गिक आहे. परंतु बायबल आम्हाला सांगतं की आम्हाला त्या रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी देवाच्या वचनाला आपल्या अंतःकरणात घेणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही पाहिलं का सिंह, वाघ हे जनावर आहे ना, हे कसे जनावर असतात? हिंस्र असतात आहे ना. यांना राग येतो.
रागीट असतात ना, पण त्या सिंहाला, त्याच वाघाला आम्ही मांसाळलेलं सुद्धा पाहिलं ना. मग ती त्या ठिकाणी कसं करतात, जर तुम्ही डिस्कवरी पाहिलं तर ते लोक जातात त्यांच्याजवळ, ते त्यांच्या अंगावर उडी मारतात, त्यांना चाटतात वगैरे. अरे जनावर सुद्धा प्रेम दिल्याने बदलतात, जनावर सुद्धा प्रेम दिल्याने बदलतात. आम्ही माणसं अजून बदला नाही. प्रेज द लॉर्ड. आमच्यामध्ये कधी बदल येईल? आम्हाला तर देवाने प्रेम दिलं ना, ख्रिस्ताने एवढं प्रेम दिलं, तर आम्ही बदलायला पाहिजे ना. आम्ही बदललोच नाही का? कारण की आम्हाला राग येतो. का बरं? कारण की आम्हाला पटत नाही. मग बायबल सांगतं राग कोणाच्या मनात बसतो? मूर्खाच्या. आणि मूर्खाच्या मनामध्ये राग बसतो तर त्याचं नुकसानच होतं. माणसाच्या रागाने देवाच्या न्यायत्वाचं काय दर्शन घडत नाही. आणि जर दर्शन घडत नाही तर आम्हाला या गोष्टी जाणायच्या आहे. जर ख्रिस्ती जीवनामध्ये आम्ही विनाकारण पती पत्नीवर, पत्नी पतीवर, लेकरं आईबापावर, आईबाप लेकरांवर, पाळक मंडळीवर, मंडळी पाळकावर जर रुसत असेल, जर राग करत असेल, तर या गोष्टी आम्हाला आजच सोडणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हे बंद करायचं आहे. जर हे बंद नाही करणार तर तुमच्या नुकसानास तुम्ही जबाबदार आहात. कारण की बायबल सांगतं राग करणारा व्यक्ती देवाच्या राज्यात जाणार नाही. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कारण जर रागाला आपल्या जीवनामध्ये स्थान द्याल तर तो राग तुमचं जीवन बर्बाद करून टाकेल. आणि जेव्हा तुमचं जीवन बर्बाद होईल तेव्हा पवित्र आत्मा खिन्न होईल आणि तो तुम्हाला सोडून निघून जाईल. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाला प्रार्थना करा की देवा मला शांत मन दे. प्रार्थना करा देवाला माझ्यातला राग जाण्यासाठी मला कृपा दे. प्रार्थना करा देवाला की प्रभू तुझ्या वचनानुसार जीवन जगणारं मला बनव. आणि बघा जेव्हा देवबाप तुमच्या जीवनामध्ये कार्य करायला सुरुवात करेल तेव्हा तुमच्या जीवनामध्ये महत्कृत्य झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून देवबाप करो या वचनाद्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे आहे देवापासून आम्हासाठी असणारं आजचं वचन. प्रेज द लॉर्ड. काय त्या प्रभू येशूच्या नावासाठी जोरदार टाळ्या वाजवू का आपण? प्रेज द लॉर्ड.